नमस्कार मित्रांनो ही एक अतिशय प्रसिद्ध म्हण आहे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. तुम्हीही ही म्हण ऐकली असेल. वृषभ राशीच्या लोकांच्या संततीच्या बाबतीत ही म्हण अनेकदा अगदी तंतोतंत खरी ठरते. आणि मी हे विनाकारण सांगत नाही. माझ्या या विधानाची सत्यता पडताळून पाहायची असेल तर तुम्हाला वृषभ राशीच्या संततियोगाला ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने समजून घ्यावे लागेल. जर तुम्ही नीट पाहिले तर वृषभ राशीचा पंचम भाव हा संततीचे प्रतिनिधित्व करतो. हा भाव सांगतो की वृषभ राशीच्या व्यक्तींना संतती प्राप्ती कधी होते आणि संततियोग कधी निर्माण होतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो की बहुतेक वृषभ राशीचे लोक मजबूत शरीरयष्टीचे असतात. साधारणपणे त्यांचा विवाह 25 ते 30 वर्षांच्या दरम्यान होतो. अशा परिस्थितीत लग्नानंतर 1, 2 किंवा 3 वर्षांच्या आत त्यांना संतती प्राप्ती होते. येथे एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे की संतती हा दोघांचाही विषय असतो. म्हणजेच वृषभ राशीचा पुरुष आणि वृषभ राशीची स्त्री यांच्या संयोगातून झालेल्या संततीबाबत या गोष्टी अधिक प्रमाणात लागू पडतात. जर आपण बारकाईने पाहिले तर वृषभ राशीपासून पंचस्थानावर कन्या रास येते आणि तिचा स्वामी बुध ग्रह आहे. हे लक्षात ठेवावे की बुध हा राजकुमार ग्रह मानला जातो. तो अत्यंत तरुण, चपळ आणि बुद्धिमान ग्रह आहे. म्हणूनच वृषभ राशीच्या लोकांना तुलनेने कमी वयात संतती प्राप्ती होते आणि त्यांची मुलेही अत्यंत गुणी व चांगल्या स्वभावाची असतात. म्हणूनच असे म्हटले जाते की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. मित्रांनो, आज आपण वृषभ राशीच्या संततियोगाबद्दल चर्चा करणार आहोत. म्हणजेच वृषभ राशीच्या लोकांना संतती कधी होते, किती होते, त्यांचा स्वभाव कसा असतो आणि ते वृद्धापकाळात आईवडिलांचा आधार बनतात का, याबद्दल जाणून घेणार आहोत. या विषयात आपण 6 महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. पहिला मुद्दा म्हणजे वृषभ राशीच्या संततीची संख्या किती असते आणि त्यांचे आरोग्य कसे असते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांच्या स्वभावाची मुख्य वैशिष्ट्ये, त्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व कसे असते. तिसरा मुद्दा म्हणजे त्यांच्यामध्ये संस्कार, आदर्श, प्रामाणिकपणा आणि नैतिक मूल्ये किती असतात. चौथा मुद्दा म्हणजे त्यांचे शिक्षण, बुद्धिमत्ता आणि जबाबदारीची जाणीव कशी असते. पाचवा मुद्दा म्हणजे त्यांच्या करिअरची दिशा आणि भविष्यातील प्रगती कशी राहते. आणि शेवटचा 6वा मुद्दा म्हणजे त्यांचे आईवडिलांशी संबंध कसे असतात. ते वृद्धापकाळात आपल्या पालकांचा आधार बनतात का, यावर आपण चर्चा करू. आता जसे मी आधीच सांगितले आहे, वृषभ राशीच्या लोकांना सहसा जास्त मुले होत नाहीत. साधारणतः 1 किंवा 2 मुले असतात. परंतु वृषभ राशीचे लोक आपल्या मुलांबद्दल अत्यंत प्रेमळ आणि काळजी घेणारे असतात. वृषभ राशीचे चिन्ह म्हणजे बैल. हे चिन्ह तारकांच्या रचनेतून तयार झालेले मानले जाते. बारकाईने पाहिले तर ते बैलाच्या स्वरूपासारखे दिसते. बैल हा पाळीव, सामाजिक आणि कुटुंबप्रिय प्राणी आहे. त्यामुळे वृषभ राशीचे लोक जसे कुटुंबाबद्दल आणि आर्थिक बाबतीत काळजीवाहू असतात, तसेच गुण त्यांच्या मुलांमध्येही उतरतात. कारण आपण जे करतो तेच आपली मुलेही शिकतात. लहानपणापासून मुले आपल्या आईवडिलांचे निरीक्षण करतात आणि त्यांचे अनुकरण करतात. जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल की वृषभ राशीची मुले किती हुशार असतात, त्यांचा स्वभाव कसा असतो आणि ते आपल्या कुटुंबाचे नाव उज्ज्वल करतात का, तर पुढील मुद्दे लक्षपूर्वक समजून घ्या. सर्वप्रथम संततीची संख्या आणि आरोग्य याबद्दल बोलूया. जसे मी आधी स्पष्ट केले आहे, वृषभ राशीचा पंचमेश बुध ग्रह असून पंचभावात कन्या राशीचा प्रभाव असतो. त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांना सहसा कमी संतती होते. अनेकदा मुलींची संख्या जास्त असण्याची किंवा मुलींविषयी विशेष प्रेम आणि जिव्हाळा असण्याची प्रवृत्ती दिसून येते. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे लहानपणी या मुलांना मज्जासंस्था, ॲलर्जी किंवा फुफ्फुसांशी संबंधित काही किरकोळ समस्या उद्भवू शकतात. विशेषतः जन्मकुंडलीत पंचमेश बुध ग्रह बलवान स्थितीत असेल आणि पंचभावाशी थेट संबंध असेल तर अशा गोष्टी अधिक स्पष्टपणे दिसून येऊ शकतात.
जर बुध ग्रह प्रत्यक्ष पंचम भावात स्थित असेल किंवा पंचम भावावर त्याची प्रभावी दृष्टी असेल तर त्याचे परिणाम अधिक जाणवू शकतात. तुम्ही तुमची जन्मकुंडली तपासून हे पाहू शकता. तथापि या सर्व गोष्टी असूनही ही मुले अत्यंत चपळ, सक्रिय आणि उत्साही असतात. प्रत्येक राशीमध्ये असे गुण आढळतीलच असे नाही. आता त्यांच्या स्वभावाबद्दल बोलायचे झाल्यास बुध ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे ही मुले बुद्धिमान, चाणाक्ष आणि तीक्ष्ण विचारशक्तीची असतात. त्यांच्या अंगी कुशाग्र बुद्धी भरलेली असते आणि ते अनेकदा आपल्या वयापेक्षा अधिक समजूतदारपणा दाखवतात. ही मुले प्रत्यक्षात एखाद्या संगणकासारखी असतात. त्यांची गणिती क्षमता अत्यंत तीक्ष्ण असते. त्यांचे तर्क आणि युक्तिवाद अतिशय प्रभावी असतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही त्यांना योग्य उत्तर दिले नाही तर ते तुम्हाला सतत प्रश्न विचारून हैराण करू शकतात. तुम्ही असे का म्हटले, हे असे का झाले, अशा अनेक प्रश्नांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. कारण ही मुले ज्ञानाची प्रचंड आवड असलेली असतात. त्यांच्या अंगी विश्लेषणात्मक कौशल्य, तार्किक विचारशक्ती आणि हजरजबाबीपणा भरपूर प्रमाणात असतो. म्हणून जर तुम्हाला एक चांगले पालक बनायचे असेल किंवा वृषभ राशीच्या संततियोगाला अधिक बळकट करायचे असेल तर आपल्या मुलांना नेहमी तर्कशुद्ध आणि समजावून सांगणारी उत्तरे द्यावीत. त्यांच्यावर रागावू नये. कारण का, कसे आणि कशासाठी असे प्रश्न विचारणे हा त्यांच्या स्वभावाचाच भाग असतो. आता वृषभ राशीच्या संततीच्या संस्कारांबद्दल बोलायचे झाल्यास पंचम भावाची अधिपती असलेली कन्या रास द्विस्वभावी रास मानली जाते. त्यामुळे ही मुले आपल्या पालकांवर खूप अवलंबून असतात, परंतु अंधश्रद्धाळू नसतात. मी आधीच सांगितल्याप्रमाणे त्यांच्यात प्रश्न विचारण्याची सवय खूप असते. तरी देखील ही मुले अत्यंत सभ्य, सुसंस्कृत, नम्र आणि सामाजिक स्वभावाची असतात. खोटे बोलणे त्यांना अस्वस्थ करते. ते अत्यंत संवेदनशील, प्रामाणिक आणि भावनिक असतात. अशा मुलांना थोडेसे कठोर बोलले तरी ते लगेच भावुक होतात. विशेषतः मुली अधिक प्रभावित होतात. तुमच्या डोळ्यातील भाव, तुमचा मूड आणि चेहऱ्यावरील बदल पाहून त्या सहज सर्व काही समजून घेतात. कारण तुम्ही वृषभ राशीचे पुरुष किंवा स्त्रिया म्हणजेच त्यांचे पालक असता. तुमच्या चेहऱ्यावरचा राग सहज दिसून येतो. मात्र तुमच्यात एक विशेष गुण असतो की तुम्ही तुमचे परस्पर वाद मुलांसमोर मांडू इच्छित नाही. त्यामुळे अनेकदा तुम्ही स्वतःला मागे घेता. ही खरोखरच चांगली गोष्ट आहे. जर आपल्याला चांगले सामाजिक आणि कौटुंबिक वातावरण निर्माण करायचे असेल तर अशा नकारात्मक गोष्टींपासून दूर राहणे आवश्यक आहे. अशी तीक्ष्ण बुद्धिमत्तेची मुले लहानपणापासूनच योग्य याची ओळख करू लागतात. भावनिक स्वभावामुळे दुसऱ्यांचे दुःख पाहून ती पटकन हेलावून जातात. हे सर्व गुण वृषभ राशीच्या संततीच्या स्वभावात नैसर्गिकरित्या रुजलेले असतात. जर तुम्ही हे समजून घेतले तर तुमच्या मुलांना अधिक चांगल्या प्रकारे समजू शकाल. आता त्यांच्या शिक्षण, बुद्धिमत्ता आणि जबाबदाऱ्यांबद्दल बोलूया. वृषभ राशीची मुले अभ्यासात अत्यंत हुशार असतात. विशेषतः गणित, विज्ञान आणि भाषा या विषयांमध्ये त्यांची चांगली पकड असते. त्यांची बुद्धिमत्ता तीक्ष्ण असल्यामुळे ते वर्गात चांगले गुण मिळवतात आणि अनेकदा अव्वल स्थान पटकावतात. त्यांची एकाग्रता लवकर विकसित होते आणि ते कमी वेळात नवीन गोष्टी आत्मसात करतात. ही त्यांची विशेषता असते. जिज्ञासू वृत्तीबद्दल मी आधीच सांगितले आहे. त्यांना प्रत्येक गोष्टीमागचे कारण जाणून घ्यायचे असते, काय, का आणि कसे. जबाबदारीच्या बाबतीतही ही मुले खूप पुढे असतात. शाळेतून आल्यावर आपली बॅग योग्य जागी ठेवणे, कपडे नीट घडी करून ठेवणे किंवा हँगरवर टांगणे, स्वतःची खोली आणि बिछाना स्वच्छ व व्यवस्थित ठेवणे या त्यांच्या सवयी असतात. ही त्यांची खास ओळख मानली जाते. कन्या राशीचा प्रभाव आणि बुध ग्रहाशी असलेला संबंध त्यांच्या स्वभावात शिस्तप्रियता आणि नीटनेटकेपणा निर्माण करतो. आता करिअर आणि भविष्याबद्दल बोलूया. अनेक पालक विचारतात की त्यांच्या मुलांचे भवितव्य कसे असेल, करिअर कोणत्या क्षेत्रात होईल आणि त्यांची प्रगती कशी राहील. वृषभ राशीच्या संततीला
विशेषतः 4 क्षेत्रांमध्ये यश मिळण्याची शक्यता अधिक असते. पहिले क्षेत्र म्हणजे बँकिंग, वित्तीय सेवा आणि चार्टर अकाउंटन्सी. या क्षेत्रांमध्ये त्यांना विशेष रुची असते. अनेकदा ही मुले स्वतःहून वाणिज्य शाखा निवडण्याची इच्छा व्यक्त करतात. दुसरे क्षेत्र म्हणजे तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान. डेटा अॅनालिटिक्स आणि तांत्रिक विषयांमध्ये त्यांची विशेष आवड असते. त्यांची तार्किक विचारशक्ती मजबूत असल्यामुळे डेटा समजून घेण्यात ते कुशल असतात. तिसरे क्षेत्र म्हणजे वैद्यकीय निदानशास्त्र आणि फार्मसी. या क्षेत्रातही ते चांगली प्रगती करतात. चौथे क्षेत्र म्हणजे लेखन, पत्रकारिता आणि डिजिटल मार्केटिंग. या क्षेत्रांमध्येही त्यांना चांगले यश मिळते. याशिवाय बुद्धिमत्तेची आवश्यकता असलेल्या इतर क्षेत्रांमध्येही ते यशस्वी ठरतात. उदाहरणार्थ, बुद्धिबळ खेळणे, कोडी सोडवणे आणि विश्लेषणात्मक कामे करणे. अन्नाच्या बाबतीतही ही मुले थोडी निवडक असू शकतात. हा गुण वृषभ राशीच्या संततीमध्ये सामान्यपणे आढळतो. आता प्रत्येक पालकाच्या मनातील महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळूया. ही मुले वृद्धापकाळात आधार बनतात का? याचे उत्तर बऱ्याच अंशी होय असे आहे. कारण ही मुले अत्यंत भावनिक असतात आणि आपल्या पालकांशी खूप घट्ट नाते जोडलेले असते. म्हणूनच ते आपल्या आईवडिलांची साथ सहजपणे सोडत नाहीत आणि अनेकदा त्यांच्या वृद्धापकाळात आधार बनतात. फक्त स्वतःच्या पालकांनाच नव्हे तर इतर ज्येष्ठ व्यक्तींनाही मदत करण्याची आणि त्यांची सेवा करण्याची त्यांची वृत्ती असते. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवावी, त्यांच्यासमोर कधीही विरोधाभासी किंवा गोंधळात टाकणारी विधाने करू नयेत. त्यामुळे ते संभ्रमित होतात. त्यांना नेहमी स्पष्ट आणि थेट माहिती द्यावी. होय किंवा नाही अशा स्पष्ट उत्तरांमुळे त्यांची समज अधिक चांगली विकसित होते. शेवटी, ज्यांच्या मुलांनी किशोरवयात प्रवेश केला आहे आणि जे पालकांचे म्हणणे कमी ऐकतात, अशा पालकांनी संयम, प्रेम आणि योग्य संवादाचा मार्ग स्वीकारणे आवश्यक आहे. मित्रांनो, वृषभ राशीच्या संततीबद्दल सांगितलेल्या या गोष्टींपैकी किती गोष्टी तुमच्या मुलांमध्ये दिसतात, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. लक्षात ठेवा, प्रत्येक मूल हे ईश्वराची अमूल्य देणगी असते. योग्य संस्कार, प्रेम आणि मार्गदर्शन मिळाले तर हीच मुले आपल्या घराण्याचे नाव उज्ज्वल करतात आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्या आईवडिलांचा अभिमान बनतात. तर मग, तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी तुम्ही आजपासून कोणता बदल करणार आहात हा प्रश्न स्वतःला नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच राशी भविष्य व ज्योतिषविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ओम श्री स्वामी समर्थ.